खरं तर इतक्या लहान मुलांसमोर बोलायची मला सवय नाही आहे, पण केशव सरांच्यामुळे मी तुमच्याशी बोलायला हवं. लहान मुलं आणि त्यांचं मन हे केशव सरांना जेवढं कळतं किंवा वहिनींना जेवढं कळतं ते मला खरंच कळत नाही. म्हणजे वास्तविक तुम्हाला आणखीन एक सत्य सांगितलं आश्चर्य वाटलं की मी लहान मुलांचा डॉक्टर आहे. तर लहान मुलांना शारीरिकदृष्ट्या काय होतं, खोकला आला, ताप आला, ह्याच्यातलं मला जास्त कळतं. पण आता एक इतकं सुरेल असं आत्ता या मुलीने गायलेलं आहे या कलापिनीने. त्यानंतर आम्ही गद्य बोलणं म्हणजे अक्षरशः काय म्हणतात त्याला, अँटीडोट असं म्हणतात. म्हणजे एखादं औषध झालं की त्याच्या उलटा आपण काहीतरी त्याला देतो, तसं त्या इतकं सुरेल गायल्यानंतर आमच्यासारख्या गद्य लोकांनी बोलायचं म्हणजे बरोबर नाही. खरं चुकला, खरं तिला शेवटी गायला सांगायला पाहिजे. म्हणजे स्वर तुमच्या कानात राहिले असते. पण आता तो आता असं घेऊया आपण की असंही होतं. आनंद होतो मला. आणि खरंच आहे की मागे मी आलो आहे, पण हा परिसर आता खूप वाढला आहे. तर पहिल्यांदा या दोघांचं अभिनंदन करायला पाहिजे की इतकं सुंदर म्हणजे वर्ग, त्याची बाकडी आणि जास्तीत जास्त खिडकी, त्या खिडकीतून एखादी चिमणी गेली किंवा कोणी पक्षी गेला, एवढीच निसर्गाची ओळख आमच्या पिढीला होती, एवढीच होती. पण तुम्हाला आता सातत्यानं सगळा निसर्गच आहे आणि त्यात शिक्षण आहे. म्हणजे तुम्ही फार भाग्यवान आहात असं मला म्हणायचं. की तुम्ही शांत राहिलात आता एक सेकंद, तुम्हाला बाहेर पक्ष्यांचे आवाज, पानांची सळसळ, हळूहळू येणारा वारा, हे सगळं इतकं संगीतमय, इतकं सुंदर आहे. तुमच्यात ते जे पेंटिंग करत असती मुलं, त्यांनी नजर जरी एक कुठेतरी केली की छान एक फांदी, त्याच्यावर येणारा पक्षी, इतकं सुंदर तुम्हाला पेंटिंग करता येण्यासारखी परिस्थिती आहे. आता जेव्हा कलापिनी गायल्या तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की संगीत नावाची गोष्टसुद्धा अशाच एका वातावरणात वाढते. आणि म्हणून त्यांचे बाबा कुमार गंधर्व हे सुद्धा अशाच देवास नावाच्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी असं आसपास भरपूर उत्तम काहीतरी आहे. आणि त्यांचं गाणंसुद्धा असंच फुललेलं आहे. आणि त्यांचं गाणंसुद्धा सगळ्या निसर्गाशी इतकं जुळलेलं आहे. आता ज्या काही गोष्टी संगीतातल्या त्यांनी रचल्या त्याचा फार मोठा वाटा या मुलीच्या गळ्यात आहे. आणि एक वडिलांचं फार मोठं देणं. म्हणजे भारतामध्ये गाणारे खूप आहेत आणि अतिशय लोकप्रियसुद्धा अनेक लोक आहेत, पारंपरिक गाणारे जास्त आहेत. पण कुमार गंधर्वांचं गाणं हे पारंपरिक नव्हतं. पारंपरिक त्यांना कळत होतं, पारंपरिक किती उत्तम असतं हेही त्यातलं सौंदर्य त्यांनी दाखवलं. पण याशिवाय आपण जसे सायन्सचे एक्सपेरिमेंट करतो ना शाळेमध्ये, तसे संगीतातले स्वप्रयोग करणारा एकमेव माणूस भारतातला असेल तर कुमार गंधर्व असा. म्हणजे त्यांनी रचलेल्या अनेक रागांचं एक पुनरुज्जीवन त्यांनी जे केलेलं आहे, पद्धती वेगळ्या झाल्यात, अनेक रचना, संत रचना, भावगीतांच्या चाली, या सगळ्यांना एक वेगळंच काहीतरी कुमारांच्या आवाजाने दिलं. आणि ते आपण, मला असं वाटतं की अख्खा देश आपला आणि परदेशात जिथं जिथं गाणं ज्यांना कळतं तिथं कुमार गंधर्व हे नाव हे कायम राहणार आहे. आणि ते आज बरं असं आहे की त्यांचीच मुलगी इथे आली आहे आणि या सगळ्या वातावरणात ती रमली आहे आणि ती गायली, हे विशेष आहे. फारच चांगलं. एकच मला म्हणायचं आहे सगळ्यात, मी आता सरांना विचारत होतो की पारंपरिक शिक्षणात काय भूगोल आणि फिजिक्स, आणि मराठीत बोलतात का काय करतात, फिजिक्स माहिती आहे ना, नाहीतर ते इंग्रजी शब्द हल्ली वापरले की जरा हल्ली भाषेचा फार गोंधळ झाला आहे, त्यामुळे मराठी बोललं नाही की फार आरडाओरडा होतो. तर मला कधी कधी शब्द केमिस्ट्री, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, फिजिक्सचं काय ना भौतिक, हां, इतकं सगळं तुम्ही शिकता. मला फक्त या वातावरणामध्ये एकच वाटतं की तुम्हाला जे काही अभ्यासाशिवाय तुम्हाला चांगलं येतं असं वाटतं, तुम्हाला शिक्षक सांगत असतील तुम्हाला, अरे तू छान रेषा आहेत तुझ्या, तू चित्र चांगलं काढतोस, किंवा गळा चांगला आहे तू गातोस,
ह्यातल्या काहीही गोष्टी अभ्यासाशिवाय तुमच्या मनात आहेत किंवा तुमच्या शाळेत सांगितलं गेलं, घरी सांगितलं गेलं, ते तुम्ही आयुष्यभर बाळगलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आत्ता तुम्ही इतकं उत्तम संगीत आत्ता ऐकलं, भारतीय संगीत हे तुम्हाला ऐकलं पाहिजे, जाणून घेतले पाहिजेत. तुमचं वय आता रागसंगीत समजण्याचं जरी नसलं, जसे तुम्ही मोठे व्हाल तसं भारतीय संगीत तुम्हाला कळेल आणि चित्र कळेल, या सगळ्या गोष्टी आहेत, वादन कळेल. पण एक तरी असा छंद तुम्ही कायम बाळगला पाहिजे. तुम्ही मोठे इंजिनियर व्हाल, डॉक्टर व्हाल आणि अनेक शाखा आहेत निघालेल्या, पण जेव्हा एखाद्या मैफिलीला गेलात आणि कोणतरी गातं आहे, हा मालकंसारखा राग कोणी सांगितला गेला होता वगैरे असा असेल, तर तुम्हाला आईवडिलांनी सांगायला पाहिजे हे मालकंसावर का, असं दुर्दैवाने शाळेत होत नाही फार. आमचं माघारा कायम आग्रह, अनेक शिक्षण मंत्री इथं झाले, सगळ्यांना सांगून झालं की 8वीपासून तुम्ही या ज्या अभिनय असेल किंवा संगीत असेल हे अभ्यासक्रमात तुम्ही ठेवा. म्हणजे मार्क नका देऊ त्याला, पण तुम्ही 75% तिथं उपस्थित होतात त्या कोर्सला असं तरी करा. आणि 8वीपासून एक 2-2 राग त्या वर्षी तुम्ही ओळख करून द्या. साधारणपणे तुम्ही जेव्हा 12वीला पोचाल त्याला तुमच्याकडे जवळजवळ एक, आपण जे स्थायी स्वरूपात जे राग असतात त्याला बेसिक राग अशा काही गोष्टी असतात. एखाद्या मैफिलीला गेलात तर तुम्ही आधी हे कानावर तुमचे गेलं असेल तर तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. आता आपल्याकडे अजूनही कित्येक शाळांच्यामध्ये सरोद आणि सितार याचा फरक कळत नाही. तारा आहेत फक्त, सरोद कुठली सितार कुठली हे कळत नाही. पण आता केशव सरांना मी सांगणार आहे की आत्ता कसं व्हिज्युअलमध्ये तुम्हाला भरपूर हल्ली असतं, तर मुलांना तुम्ही व्हिडिओवरती जरी ऐकवलं ते यांच्याकडे शिक्षण मंत्र्यांचं काय म्हणणं होतं, तुमची कल्पना चांगली आहे पण शिकवणार कुठे, कुठे आहेत म्हणे गाणं शिकवणारे शिक्षक कुठे आहेत. तर आता एक बरी गोष्ट अशी झाली की अशी काही गरज नाही आहे. तुमच्याकडे आता एक राग तुम्ही घेतलात, त्या रागाची स्वरूपं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पण अनेक व्हिडिओ असे निघाले आहेत. तुम्ही मुलांना एकदा आठवून एकदा की रागाची ओळख असं म्हणून केलं की जे शिक्षक येतील ते करून देतील, कोई रंग करणारे पेंटर आहेत ते येतील, अशा अनेक गोष्टी आहेत करायच्या. मला एवढं